गेल्या 2 वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद आणि संग्रामपूर येथे आलेल्या महापुरात शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन रखडून गेली, पिकांचे नुकसान झाले। अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत देईल अशी आशा होती, परंतु शासनाने नुसत्या याद्या जाहीर केल्या आणि त्यामध्ये सुद्धा ज्यांचं खरोखर नुकसान झालंय त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला। या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात विविध पक्ष संघटनांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले। 8 दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाने नोटीस काढून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी निवडण्यासाठी 15 तारखेला कॅम्पचे आयोजन केले। आज महसूल मंडळामधील शेतकरी बैठकीला आले असताना तहसीलदार यांच्यासह सर्व कर्मचारी गायब होते, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले। यावेळेला शेकडो शेतकरी उपस्थित होते। आज वडसिंगी मंडळाचा तहसीलदार मॅडमने स्वतःच्या सहीनिशी पत्रक काढून कॅम्प ठेवला होता, पण कॅम्पला तहसीलदार मॅडम तर दूरच, पण साधे मंडल अधिकारी, ग्रामसेवक, ऑपरेटर एकही हजर नाही। मग हे शेतकरी एक हवालदिल झालेला आहे, यांच्या शेतातलं पाणी गेलं, आतापर्यंत रुपये त्यांना मिळालेला नाही। अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा तुम्हाला कवडीमोल किंमत या ठिकाणी नाही आहे। हे काही रेतीवाले, तुम्ही रेतीवाल्यांसाठी जसा आवभगत करता, त्यांच्यासाठी रेड कार्पेट जसं रेतीवाल्यांसाठी मांडला, तसं या शेतकऱ्यांची किंमत त्यांनी मॅडमने त्या ठिकाणी करायला पाहिजे।